राजकारणात एकच गोष्ट कायम असते, ते म्हणजे बदल। आज जो सोबती आहे तो उद्या विरोधात उभा राहतो आणि जो प्रतिस्पर्धी आहे तोच कधी काळी मित्र बनतो। महाराष्ट्राचं राजकारण देखील अशाच अनपेक्षित वळणांनी भरलेलं आहे। इथे प्रत्येक निवडणुकीआधी एकच प्रश्न लोकांच्या डोक्यात घर करून बसतो की आघाडीत कोण राहणार आणि कोण जाणार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे या खेळाचे जुने उस्ताद आहेत। त्यांनी प्रत्येक वेळी राजकीय वारे कुठं वाहत आहेत हे ओळखले आणि योग्य वेळी योग्य चाल खेळली। पुण्यात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी पुन्हा एकदा सूचक पण अर्थपूर्ण वक्तव्य केलं। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमागे आघाडीचं नेमकं समीकरण काय असणार यावर त्यांनी प्रकाश टाकला, पण त्याच वेळी काही गोष्टी गुपित ठेवून कार्यकर्त्यांना सजग राहण्याचा इशाराही दिला। राजकारण म्हणजे फक्त मित्र शत्रू ठरवणं नाही, तर रणनीती, आकडे आणि विश्वास यांचा संगम आहे। मग नेमकं शरद पवारांनी काय सांगितलं? आघाडीतून कोण बाहेर जाण्याची शक्यता आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पुढची वाटचाल कोणत्या दिशेने होणार आहे? चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी शिवानी आणि आपण पाहत आहेत सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं। पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या 50व्या विक्रमी कार्यकारिणी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। ही बैठक कार्यकारिणीपुरती मर्यादित राहिली नाही, तर कार्यकर्ता मेळाव्यातच परिवर्तित झाली। गर्दी इतकी होती की पवारांनी स्वतःच आश्चर्य व्यक्त केलं, ही तर कार्यकारिणी नाही तर वार्षिक सर्वसाधारण सभा वाटते। पवारांनी या गर्दीकडे फक्त उपस्थिती म्हणून नाही, तर त्यातून बदलतं राजकीय चित्र ओळखलं। ही गर्दी म्हणजे शहराचं चित्र बदलत आहे, तुमच्या बाजूने वातावरण अनुकूल होत आहे असं ते म्हणाले। कार्यकर्त्यांच्या उमेदीला त्यांनी सलाम केला आणि निवडणुकीत याच शक्तीचं रूपांतर मतांमध्ये करण्याचं आवाहन केलं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबवण्याचा खेळ संपला आहे असं पवारांनी ठामपणे सांगितलं। सुप्रीम कोर्टाने निवडणुका ठराविक कालावधीत घेण्याचा आदेश दिलाय, त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत निवडणुका टाळता येणार नाही असं पवारांनी कार्यकर्त्यांना सजग राहण्याचा इशारा दिला आणि तत्पर तयारी करण्याचा संदेश दिला। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे आघाडीचं भवितव्य। शरद पवारांनी अत्यंत सूचक भाषेत सांगितलं की काही पक्ष राष्ट्रीय पातळीवर त्यांना सहकार्य करत आहेत, तर काही राज्य पातळीवर, मात्र काही पक्ष स्वतंत्रपणे लढण्याचाही विचार करत आहेत। म्हणजेच महाविकास आघाडीचं समीकरण अजून पूर्णपणे ठरलेलं नाही। त्यांनी स्पष्ट केलं, या संदर्भातला अंतिम निर्णय पक्षाचे अध्यक्ष आणि त्यांचे सहकारी घेतील। मित्र पक्षांशी संवाद साधून ठरवला जाईल की कोणासोबत युती करायची, किती जागा मिळतील आणि कार्यक्रम काय असेल। पवारांनी एक महत्त्वाची हमी कार्यकर्त्यांना दिली, ज्या जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येतील त्या स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन नक्की जिंकू शकणाऱ्या उमेदवाराला संधी दिली जाईल। म्हणजेच तिकीट वाटपात गटबाजी किंवा बाहेरून उमेदवार आणण्यापेक्षा कार्यकर्त्यांवरच भर दिला जाईल। आपण गांधी नेहरूंचे विचार मांडतो, मतदारांसमोर आपण हाच चेहरा घेऊन जाणार आहोत असंही पवारांनी सांगून पक्षाची भूमिका स्पष्ट केली। निवडणुका फक्त सत्तेसाठीच नाही, तर विचारसरणीसाठीही असतात असा संदेश त्यांनी दिला। पवारांच्या भाषणात एक महत्त्वाचं गुपित दडलं होतं। त्यांनी सांगितलं की सगळ्या जागा आपल्याकडे येणार नाहीत, काही मित्रांना द्याव्या लागतील। या एका वाक्यात त्यांनी सूचकपणे दाखवून दिलं की आगामी आघाडीत जागा वाटपाची कठीण लढाई होणार आहे। मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या महत्त्वाच्या महानगरांमध्ये कोण किती जागा मिळवतो हेच खऱ्या अर्थाने पक्षाच्या ताकदीचं मोजमाप ठरेल। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रातील राजकीय समीकरण बदलू शकतात, कारण या निवडणुका फक्त नगरपालिका किंवा महापालिका जिंकण्यापुरत्याच नसतात, तर त्या पुढच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पायाभरणीसाठी असतात। स्थानिक पातळीवर सत्ता मिळवणं म्हणजे थेट कार्यकर्त्यांपर्यंत पोहोच मिळवणं। पवारांनी दिलेला संदेश म्हणजे कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच तयारी सुरू करावी। मित्रपक्ष येतील जातील, पण शेवटी विजयासाठी मेहनत स्थानिक कार्यकर्त्यांनाच घ्यावी लागेल। शरद पवार हे नेहमीच अस्पष्ट पण ठोस संकेत देण्यासाठी ओळखले जातात। थेट उत्तर न देता त्यांनी पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना उत्सुक ठेवण्याचं काम केलंय। उद्या कुणासोबत युती करायची हे पक्ष ठरवेल असं सांगून त्यांनी अनेक अटकळींना वाव दिला। त्यांच्या या एका विधानाने पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। महाविकास आघाडी टिकणार का, की राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र वाटचाल करणार, की अजून कुठलं नवीन समीकरण समोर येईल याच्याकडे मात्र सर्वांचंच लक्ष राहील। पुण्यातील या मेळाव्यात शरद पवारांनी दिलेला हा संदेश साधा नव्हता, तर भविष्यातील राजकारणाचा नकाशा होता। त्यांनी कार्यकर्त्यांना सजग राहायला सांगितलं,
तयारीला लागायलाही सांगितलं आणि त्याच वेळी आघाडीत कोण राहणार कोण जाणार यावर गूढतेचं सावट ठेवले. पुढची निवडणूक केवळ जागा वाटपाची किंवा युतीची लढाई राहणार नाही, तर ती जनतेच्या विश्वासाची लढाई असेल. पवारांनी कार्यकर्त्यांना दिलेला आत्मविश्वास म्हणजे तुमच्या ताकदीवरच पक्ष उभा राहणार आहे. आता सगळ्यांच्या नजरा एका प्रश्नावर खिळल्या आहेत. महाविकास आघाडी टिकेल का, की महाराष्ट्रात नवं समीकरण तयार होईल? एक गोष्ट मात्र निश्चित आहे, शरद पवार अजूनही या खेळाचे मास्टर आहेत. ते पुढचं पाऊल केव्हा आणि कुठं टाकतील याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. कारण शेवटी महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यात महत्वाचं गुपित अजूनही तेवढंच आहे की आघाडीत कोण राहणार आणि कोण जाणार. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी बघत राहा सत्ते पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं. या ॲलर्जीचा फार त्रास होतो. रोजची सर्दी, शिंका, डोळ्यांची जळजळ, नाकातून पाणी. काहीतरी उपाय सांगा हो. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, लगेच भेट, उपचार सुरू कर, महिन्याभरात फरक पडेल. संपर्क 9595727107.